नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. रुईचा कोतवाल 7 वर्षांपासून इचलकरंजी तहसील कार्यालयातच. चौकशीची मागणी, कारवाई न झाल्यास आंदोलन. सुनील जावळे. हातकणंगले तालुक्यातील रुई गाव चावडी येथे कोतवाल म्हणून नियुक्त असलेले प्रवीण कांबळे हे आपल्या मूळ कार्यस्थळी नियमित हजर राहत नसून 2019 पासून इचलकरंजी येथील अप्पर तहसील कार्यालयात कार्यरत असल्याचा गंभीर आरोप भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. सुनील जावळे यांनी सांगितले की रुई गाव चावडीमध्ये विविध शासकीय कामांसाठी नागरिकांची नियमित वर्दळ असते. अशा परिस्थितीत कोतवालाची उपस्थिती आवश्यक असताना संबंधित कर्मचारी गेल्या 6 ते 7 वर्षांपासून मुख्यालयात नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रवीण कांबळे हे कोणत्या अधिकृत आदेशानुसार इचलकरंजी अप्पर तहसील कार्यालयात कार्यरत आहेत याची माहिती प्रशासनाने जाहीर करावी. तसेच त्यांच्या बदली अथवा प्रतिनियुक्तीबाबत अधिकृत आदेश असल्यास तो सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणीही जावळे यांनी केली आहे. याशिवाय या प्रकरणात कथित आर्थिक देवाणघेवाणीबाबतही शंका व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित व्यक्तीच्या संपत्तीचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कोल्हापूर तसेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे जावळे यांनी सांगितले. या प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार तथा माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सुनील जावळे यांनी दिला आहे. प्रवीण कांबळे म्हणून इथं रोईमध्ये कोतवाल म्हणून त्यांची पोस्ट आहे, परंतु अप्पर तहसीलदार इचलकरंजी इथं त्यांनी गेले 2019 पासून तिथं कार्यरत आहे. तिथल्या लोकांच्या काही कामं असतात, तिथं अडथळा आणायचं काम त्यांनी करत आहे. तसंच गौण खतसाठी मांडवली करून तिथल्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम ते करतात, देवाणघेवाणीचं काम त्यांनी करतात. परंतु इथं रोईमध्ये त्यांनी कार्यरत नाही आहे. आता माहिती घेतल्याप्रमाणे त्यांनी म्हणजे 2019 पासून त्यांनी तिथं तिकडे येत नाही. तर ह्या अधिकाऱ्याची चौकशीसाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी तसंच बावनकुळे साहेब यांच्यावर कारवाई व्हावं म्हणून आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेनं आम्ही लढा उभा करणार आहे.